कॉटनच्या कपड्यावरती अगदी तुरटी टाकताच कमालच होणार आहे। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला बघायलाच हवा। बऱ्याचदा आता उन्हाळा म्हटलं की स्पेशली आपण महिला काय करतो, कॉटनचे कपडे घालत असतो। पण बऱ्याचदा आपण हे कॉटनचे कपडे घेतल्यानंतर त्याचा भरपूर असा कलर जातो आणि कुठेतरी ते कॉटनचे कपडे डीम होतात। मग अशा वेळेस त्याचा कलर फेड होतो आणि मग आपल्याला ते घालायला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही आणि जेव्हाही आपण ते धुवायला घेतो आहोत तेव्हा कधीही त्याचा कलर जातो। मग असे कॉटनचे कपडे त्याचा कलर जाऊ नये म्हणून काय करायला हवं, आणि सगळ्यात मेन म्हणजे एकदा आपण धुतला त्याचा जो काही कलर आहे तो गेला, तो कलर फिक्स झाला की नंतर आपण कितीही वेळा धुतलं तरी त्याचा कलर नको जायला म्हणून काय करायला हवं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, इकडे माझ्याकडे प्युअर कॉटनचे 2 सलवार सूट आहेत आणि हे नवीनच मी घेतलेत आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर केला गेला पाहिजे। आता जेव्हा आपण नवीन कॉटनचे कपडे आणतो तेव्हा त्याला कशा पद्धतीने प्रोसेस करावी जेणेकरून ते पुढे चालून जे आहे ते त्याचा कलर जास्त होऊ नये आणि त्याचा शेडसुद्धा जो आहे तो लाईट होऊ नये, यासाठी तुम्हाला काय काय खबरदारी घ्यायच्या ते आता आपण सगळ्यात प्रथम बघून घेऊयात। आणि सध्या ना उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात गरमीमुळे अनेकांना त्वचेचा त्रास होत असतो, त्यामुळे अनेक लोक सुती कपडे घालण्याकडे जास्त भर देत असतात। त्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे। मी खलबत्ता घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मी एक मोठ्या तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या तुरटीची ना पावडर करून घ्यायची आहे। काय होतं ना, सुती कपडे घालण्याचे अनेक फायदे जे आहे ते असतात बरं का। सुती कपडे उन्हाळ्यात घातल्यामुळे खूप कम्फर्टेबल वाटतच असतं, तसेच ते दिसायलाही खूप सुंदर दिसतात, लाईट वेट असतात, त्यामुळे घालायलाही छान वाटतं। आणि सुती कपड्यांचे बाजारात अनेक प्रकार सध्या उपलब्ध आहेत। अगदी कापसापासून सुती कपडे बनवले जातात। सुती कपड्यांमुळे शरीरातील हवासुद्धा खेळती राहत असते आणि उन्हाळ्यामध्ये सुती कपडे घालणे हा एक उत्तम पर्याय आहे। पण सुती कपड्याचे हे खूप कमी फायदे अनेक जणांना माहिती असतात, त्यामुळे त्याचे फायदेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याला कसं पद्धतीने तुम्हाला मेंटेन करायचं ते सुद्धा सांगणार आहे। अगदी आपण खलबत्त्यामध्ये टाकले की व्यवस्थितरित्या त्याची पूड होऊन जाते बघा तुरटीची। आता चमच्याच्या याने जर घेतलं तर साधारण 2 ते 3 चमचे तुरटीची पावडर इकडे झालेली आहे। आता इकडे नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी मी टोपल्यामध्ये घेतलेलं आहे, त्यामध्ये ही पूर्ण तुरटीची पावडर आपल्याला घालायची। आता तुमच्याकडे किती सुती कपडे आहेत किंवा किती कॉटनचे कपडे आहेत त्यानुसार बरं याचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुरटी घालून आपल्याला हे छान पद्धतीने मिक्स करायचं आहे। जेव्हाही तुम्ही सुती कपडे आणणार आहात तर घालण्याच्या आधी तुम्हाला ही सर्व प्रोसेस करायची आहे। कधीच कपडे ॲज इट इज तुम्ही आणल्यानंतर लगेच घालायला नाही पाहिजे, कारण ते जेव्हा तिथे कोणी ना कोणी ते घालून बघत असतं, त्यामुळे कुठेतरी आपण ती वॉश करूनच घातले गेले पाहिजे। कॉटनच नाही तर दुसरे कोणतेही कपडे मी म्हणते आहे। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 3 चमचे मीठ आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं। यामध्ये आता आपल्याला कोणत्याही प्रकारचा डिटर्जंट घालायचा नाही आहे किंवा कोणतंही एक्स्ट्रा लिक्विड घालायचं नाही, फक्त ह्या 2 वस्तू तुरटी आणि मीठ। बघा, आता हे आपलं पाणी तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जी तुरटी आणि मीठ घातलेलं आहे ते थोडंसं वाढूही शकेल किंवा कमी होऊ शकेल तुमच्या कपड्यानुसार, जेवढे कपडे आहेत त्यानुसार। आता इकडे माझ्याकडे 2 सलवार सूट आहे, अगदी मी 2 ते 3 सलवार सूट घेतले आहे, त्या हिशोबाने मी घेतलं आहे। यामध्ये मग कमी वाटलं तर पाणीसुद्धा आपल्याला वाढवायचं आहे। तर आता हे जे काही आपले कपडे आहेत ते सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता बघा, एक डार्क जांभळ्या कलरचा जो आहे तो ड्रेस आहे आणि एक एकदम लाईट कलरचा आहे, म्हणजे मी असेच घेतले आहेत की जेणेकरून तुम्हाला सुद्धा या व्हिडिओवरती विश्वास बसेल। जर इन केस ह्या जांभळ्या कलरचा कलर गेला तर तो नक्कीच या दुसऱ्या कपड्याला लागणार आहे, म्हणून मी हे दोन्ही कपडे एकातच भिजायला घालत आहे। काहीच मी वेगळं असं करत नाही आणि काहीच मी क्लिपसुद्धा इकडे कट केलेली नाही आहे। सगळं मी अगदी एकामध्येच भिजू घालणार आहे, कितीही डार्क असलेले आणि कितीही लाईट असलेले कपडे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल आणि तुम्ही सुद्धा हे करणार। पण हो मंडळी, व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, पण आवडला तरच करा, कारण मलाही असं वाटते की तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट झाले पाहिजे, ना की मी म्हटलं म्हणून सबस्क्राईब केलं पाहिजे। तुम्हाला आवडलं तर तुम्ही तुमच्या हातानेच नक्कीच तुम्हाला तुमच्याच हाताने करायचं आहे, पण तुमच्या मनाने तुम्हीही सबस्क्राईब केलं पाहिजे। आता बघा, त्यामध्ये कपडे मावत नव्हते म्हणून मी पाणी काय केलं, थोडंसं वाढवलं आणि त्यामध्ये बकेटमध्ये हे ट्रान्सफर केलं।
आपले कपडे ना पूर्ण त्यामध्ये भिजले गेले पाहिजे, म्हणून मग मी हे बकेटमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आता यामध्ये अजून पाणी आहे, तर त्यामुळे म्हटलं पुन्हा आपण एखादा 2 ड्रेस टाकूयात, म्हणून मी सगळे जे काही ड्रेस होते ते यामध्येच घातलेले आहेत. आणि तुम्ही विचारसुद्धा करणार नाही, आपण बघा आता यामध्ये ड्रेस टाकले, तुम्ही बघितलं का हो कलरसुद्धा गेला आहे का? अगदी ट्रान्सपरंट असाच कलर आहे ना, म्हणजे पाण्याचा म्हणते आहे मी, ना दुसऱ्या ड्रेसचा गेला ना जांभळ्या ड्रेसचा गेला, कोणत्याच ड्रेसचा गेला नाही. आणि 3 असे मी शेड घेतले आहेत, एकदम लाईट, एकदम मिडियमवाला आणि एकदम डार्कवाला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल. आता याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्हाला ह्या पाण्यामध्ये हे कपडे भिजत घालायचे आहे. 30 मिनटं असंच ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही ठेवायचं, 30 मिनटं असंच ठेवायचं आहे. कॉटनचे बेडशीट वगैरे काहीही तुम्ही नवीन आणलं तर अशा पद्धतीने प्रोसेस करा. याचा जो काही कलर निघायचा तो याच टायमाला निघेल आणि मग नंतर त्याचा कलर फिक्स होऊन जाईल. आता बघा 30 मिनटं झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त हे कपडे यामधून पिळून घ्यायचे आहेत. आपल्याला काही दगडावरती घासायचे नाही किंवा ब्रशने घासायचे नाही, अगदी नवीन आहे आणि स्वच्छ अशा पाण्यामध्ये तुम्हाला ते टाकायचे. आता तुम्ही व्यवस्थित बघा, त्यामधून कलरसुद्धा जात नाही आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे स्वच्छ पाण्यातून तुम्हाला हे कपडे 2 ते 3 वेळेस काढायचे आहेत. आणि तुम्ही बघणार आहात त्याचा कलर जो काही निघत असेल तो सुद्धा फिक्स होईल. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुरटी आणि मिठामुळे याचा कलरच निघणार नाही. सो नक्की या पद्धतीने तुम्ही करू शकता. आपण जर ड्रेस शिवायला देत असू तर त्याआधी ते कापड आणून आपण धुत असतो, तर ते सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही धुवून आणि मग ते देऊ शकता. आता बघा, कापसापासून ना सुती कापड तयार केलं जातं आणि ही कापूस हे शरीरातील घामामुळे झालेला ओलसरपणा काढून टाकण्यास खूप मदत करतं. आणि कापसामुळे त्वचेचे गरम हवेमुळे जे आहे ते रक्षणसुद्धा होतं. सुती कापड हे उन्हाळ्यात आपल्या शरीराला जे आहे थंडावासुद्धा देतं. आता तुम्ही बघा, आपण जे पाणी पिळलं, मी ते दुसऱ्या बकेटीत टाकलं, तुम्हाला दाखवते आहे पाण्याचा कलर अगदी तसा आणि तसाच आहे. आता यामध्ये मी निरमा वगैरे टाकला नाही, आपण पिळल्यामुळे त्याला तिथे थोडासा फेस वगैरे दिसतोय. आता मी हे 2 ते 3 वेळा स्वच्छ असं पाण्यामधून जे आहे ते पिळून हे कपडे घेणार आहे. त्याचबरोबर सुती कपडे हे उष्णतारोधक असून ते बाहेरच्या उष्ण तापमानापासून आपल्या शरीराचे संरक्षणसुद्धा करत असतात आणि त्यामुळे आपली त्वचा ही आरोग्यदायी व उत्तम राहते. सुती कपडे हे क्षाररोधक असतात, त्यामुळे ते शरीरातील घाम शोषून घेण्याचे महत्त्वाचे काम करतात आणि त्यामुळे आपल्याला घामामुळे होत असलेले त्वचेचे आजार देखील होत नाही. आणि सुती कपड्यांचा वापर केल्याने आपल्या त्वचेवर कोणतीही ॲलर्जी होत नाही किंवा आपल्या शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही. आता हे पिळून झालेले आहेत. आता याला आपल्याला सुकवण्यासाठी टाकायचं आहे, पण सुकवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची, हे उन्हामध्ये टाकायचं नाही, सावलीतच टाका. आता बघा, सुती कपडे आहेत त्यामुळे अगदी लवकर वाळतातसुद्धा. अगदी थोडीशी जरी हवा असली किंवा नसली तरी अगदी व्यवस्थितरित्या हे सुती कपडे खूप लवकर असे वाळत असतात. आता सुती कपड्यांमुळे ना हवेचे अभिसरण चांगले होते आणि त्यामुळे शरीरातील ओलसरपणासुद्धा कमी होतो. सुती कपडे हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असलेल्या सूक्ष्मजीवापासून त्वचेचे संरक्षण करते आणि सुती जे कापड असतं ते गरम हवेपासून आपल्या शरीराचे कायम रक्षण करतात आणि त्यामुळे सर्वांनीच उन्हाळ्यात सुती कापड परिधान करण्यास नक्की प्राधान्य दिलं पाहिजे. त्याचबरोबर हे जे कॉटनचे कपडे असतात, म्हणजे त्याला सुती कापड आपण म्हणूयात, ते अतिशय मुलायम असतात आणि त्यामुळे हे कापड परिधान केल्यावर आपल्याला आराम जाणवतो. हे कापड अनेक प्रकारच्या त्वचेसाठी चांगले कापड आहे. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी तर सुती कपडे घालण्याला उन्हाळ्यामध्ये नक्की भर दिला पाहिजे. सो अशा पद्धतीने पिळवून घेतल्यानंतर आपल्याला हे सावलीमध्ये टाकायचं आहे. अगदी व्यवस्थितरित्या सुकवू द्यायचं आहे. कलर बघू शकता, अगदी फेड झालेला नाही आहे, पहिल्या धुण्यातसुद्धा कलर गेलेला नाही आहे. आणि शक्यतो ट्राय करायचं, जेव्हाही तुम्ही कॉटनचे कपडे धुणार आहात तेव्हा मिठाचा वापर करा आणि निरम्याचा वापर कमीत कमी केला किंवा मग निरव्याऐवजी जर तुम्ही शॅम्पूचा वापर केला तर खूप छान. आता बघा, हे कपडे सुकल्यानंतर जेव्हाही तुम्ही प्रेस करण्यासाठी घेणार आहात तेव्हा मी तुम्हाला एक छोटीशी टिप इकडे देणार आहे. काय करायचं, ॲल्युमिनियम फॉईल घ्यायची आहे. आता सुती कपडा म्हटल्यावर कसं आहे, एकदम मस्त पातळ असतो ना, तर मग तुमच्याकडे जर टाईम कमी असेल आणि तुम्हाला असं वाटतं की आपलं एकाचकडून जे आहे प्रेस केली की दोन्हीकडून झाली पाहिजे, त्यासाठी काय करायचं, ॲल्युमिनियम फॉईल अशा पद्धतीने मधात ठेवायची आणि नंतर त्यावरून जे आहे प्रेस करायची. आता तुम्ही वरून प्रेस करणार आहात तर खालचा भागसुद्धा व्यवस्थितरित्या प्रेस होऊन जातो. सो अशा पद्धतीने जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही ही टिप नक्की फॉलो करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडेही काही सुती कापडं असतील तर ते अशा पद्धतीने स्वच्छ करून
करून सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की तुमच्या त्या सुती कापडांचा कलर गेला की नाही, आणि जर गेला असेल तर तो नंतर जेव्हा तुम्ही धुतला तर तो फिक झाला की नाही. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.